नमस्कार. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. 2026 मध्ये आपण सर्व प्रगती कराल, आपली सर्वांची तब्येत चांगली राहील अशी प्रार्थना करतो. गेल्या 2 महिन्यात डहाणू नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, मतमोजणी झाली, उमेदवार विजयी झाले. राजू माच्छी प्रचंड मताने निवडून आले. डहाणू नगरपालिकेचा पदभार ते येत्या 5 तारखेला म्हणजे सोमवारी दुपारी 3:30 वाजता पदभार सांभाळणार आहेत. तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा. सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना शुभेच्छा. तसेच जे निवडणुकीत यशस्वी झाले नाहीत त्यांनाही शुभेच्छा. त्यांचा प्रयत्न थोडासा अपुरा पडला, ते यापुढेही समाज उपयोगी कामं करतील आणि डहाणूच्या प्रगतीमध्ये त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं राहील. डहाणू नगरपालिकेचा डहाणू फेस्टिवल हा कार्यक्रम होणार आहे. त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं असेल. डहाणू नगरपालिकेच्या पैशातून म्हणजे टॅक्सपेअरच्या पैशातून हा कार्यक्रम होणार नाही. DPDCमधून जो काही फंड मिळेल, लोकांच्या देणग्या आणि जे तिथे काउंटर लावतील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यातून ते करण्यात येणार आहे असं ठरत आहे. आणि ह्यामध्ये सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा सहभाग असेल. हा डहाणूचा फेस्टिवल हा डहाणूच्या पर्यटनासाठी, स्थानिक लोकांना त्यांची कला दाखवण्यासाठीचा प्लॅटफॉर्म असेल. याच्यामध्ये कोणाही वैयक्तिक माणसाचा PR साठी हे नसणार. हा सर्वसमावेशक असेल आणि ह्या सर्वांना आपण भरभरून प्रतिसाद द्याल याबद्दल मला कोणतीही शंका नाही. तसेच डहाणूची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी ॲपचं काम चालू आहे. त्याला सर्व डाटा फीड करायला 2 महिने लागतील. परंतु आत्ता बँकेत पैसे भरताना फोनपे किंवा गुगल पेने भरता येतील. त्यासाठी स्कॅनर पाठवलेला आहे. त्याचप्रमाणे UPI नंबरही दिलेला आहे. त्या दोघी वरून तुम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी भरू शकता. ते भरण्याचं कारण असं आहे की जर तो डिले झाला तर लागणारी पेनल्टी, इंटरेस्ट किंवा अजून कुठला दंडात्मक पैसे तुम्हाला भरायला लागणार नाहीत. तुम्ही लगेच पैसे भरू शकता आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही केलेलं पेमेंट नगरपालिकेत जाऊन दाखवलं तेव्हा तुम्हाला त्यांची रिसीट मिळेल. तुमच्या ॲपवर रिसीट मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याची प्रोसेस चालू आहे. त्याला 2 महिने लागतील हे मी आधीच सांगितलेलं आहे. आणि नगरपालिकेत दिवसेंदिवस नवीन सुधारणा होत आहेत. तुमच्याही सूचना लक्षात घेऊ. तर तुमच्या सूचनाही आपण अवश्य कळवा. आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.